मंडळी, काही वर्षांपूर्वी एक हिंदी सिनेमा आला होता, 3 इडियट्स. त्या सिनेमात एक गाणं होतं, ऑल इज वेल. हे गाणं मंगळवारी सरकारचा GR आल्यापासून मनात रुंजी घालतंय. त्याचं कारण आहे, सगळ्या नेत्यांशी बोललो, अभ्यासकांशी चर्चा केली, समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्या गाण्यातल्या ओळींसारखा आहे, कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है, सोल्यूशन कुछ पता नहीं, सोल्यूशन जो मिले तो साला क्वेश्चन क्या था पता नहीं. अशी सगळी परिस्थिती आहे. मराठा समाजाला न्याय देणारा GR सरकारनं काढला. 4 दशकांच्या लढाईच्या विजयोत्सवाचा गुलाल मंगळवारी मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात उधळला. सरकारनं सांगितलं, जे आजवर कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं. पण त्या GRला आता न्यायालयात आव्हान देण्याची भाषा ओबीसी नेत्यांनी सुरू केली. ओबीसी नाराज आहे तर मराठा समाज अस्वस्थ आहे. त्यावर सरकार आणि आंदोलक म्हणतायत, भैया ऑल इज वेल. एकीकडे दोघेही जिंकलो जिंकलो असं सांगतायत, पण खरंच कोण जिंकलं आणि कोण हरलं हे सामान्य माणसाला कळायला तयार नाहीये. सरकारच्या GR नंतर मराठा अभ्यासक नाराज आहेत. काही जण लढाईत जिंकलो आणि तहात हरलो अशी मांडणी करतायत, तर जरांगे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठे हे ओबीसी जाणार असं ठामपणे सांगतायत. तिकडे ओबीसी नेत्यांमध्ये एक वाक्यता नाहीये. ओबीसींचे काही नेते आरक्षणाला धक्का लागलेला नाही असं म्हणतायत, तर काही जण ओबीसींच्या आरक्षणाचा खेळखंडोबा केला. सरकारनं मागच्या दरानं मराठा समाज ओबीसीत घातला असा दावा करतायत. त्यामुळे संभ्रम अधिक वाढलाय. जरांगे खुश तर भुजबळ नाराज. या सगळ्यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे मराठा समाज ओबीसीतून आरक्षणाची मागणी करत होता. सरकार म्हणते आम्ही आंदोलकांची मागणी मान्य केली, पण कुणालाही धक्का न लावता. पण असं कसं शक्य आहे? एकतर ओबीसीला धक्का लागला असेल किंवा ओबीसीतलं आरक्षण दिलं नसेल. दोन्हीपैकी कुठली तरी एक गोष्ट झाली असू शकते. कारण जर मराठवाड्यातील मराठा समाजाचं कुणबीकरण झालं तर ते 27% होणार आहे. पण सरकार म्हणतंय आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलंय आणि ओबीसीना धक्काही लागू दिलेला नाहीये. खरंच हे शक्य आहे का?